नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पौष्टिक रेड ज्यूस कसा करायचा ते पाहणार आहोत। आणि हा ज्यूस 2 ते 3 वर्षाच्या बाळांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीच रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे। हा ज्यूस करायला एकदम सोपा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 4 मोठे टोमॅटो आणि 1 बीट, थोडासा पुदिना घेतला आहे। तर टोमॅटो आणि बीट स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि बीटाचे साल काढून घ्यायचे आहे। तर आता हे कट करून घेऊयात। तर अशा पद्धतीने बीटाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। त्याच पद्धतीने टोमॅटोही बारीक असं चिरून घ्यायचे। तर अशा पद्धतीने इथे बीट आणि टोमॅटो चिरून झालेले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। तर चिरलेले टोमॅटो आणि बीट त्यासोबतच पुदिन्याची पानेही यामध्येच टाकायची आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इथे मी पाव चमच्यापेक्षाही थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे। आणि आता याला झाकण लावून हे वाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हे मिक्सरला छान असं वाटून झालं की एखाद्या पिठाच्या चाळणीवर हे सर्व बॅटर टाकायचं आणि हे छान असं दाबून दाबून यातला रस काढून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता चाळणीनेही रस व्यवस्थित असा गळला जातो। इथे चाळण्याऐवजी एखाद्या सुती कापड्यातही हा रस गाळून घेऊ शकतो। तर ते सर्व रस गाळून झालेला आहे। आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि ते हा ज्यूस छान असा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता ग्लासमध्ये ओतून सर्व करायला घ्यायचा। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।